नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवत आहे तो घटस्थापना कशी करावी एकदम सोप्या पद्धतीचा आहे। हा व्हिडिओ माझा मागच्या वर्षीचा आहे। घटस्थापना ही उद्या आहे। हा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते की का बरं की तुम्हाला उद्या या व्हिडिओमुळे काही माहिती मिळेल आणि तुमची पूजा ही पटकन होऊ, यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करते। हा व्हिडिओ काही माझा मागच्याच वर्षीचा आहे। मी तो व्हिडिओ करून ठेवला होता, तर मला तो आज मोबाईल मध्ये भेटला, तर म्हणलं चला तुम्हाला पण त्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगते की घटस्थापना साधी आणि सोपी कशा पद्धतीने करायची। तर हा व्हिडिओ मागच्याच वर्षीचा आहे। फक्त मी यामध्ये तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने मी केली होती मागच्या वर्षी। आता उद्या पण मी करीन, त्याचा पण व्हिडिओ मी करीन। तशी तर मी माहिती व्हिडिओ अपलोड केलेले आहे YouTubeला, पण प्रत्यक्ष करून दाखवण्यात वेगळा अनुभव असतो, म्हणजे आपल्याला पटकन समजतं। प्रत्यक्ष दाखवते मी, तुम्ही असे आता कशा पद्धतीने करायचं तर ते तुम्हाला मी दाखवते। तुम्ही ही अशी बांबूची टोपली घेऊ शकता, तुमच्याकडं जशी पद्धत असेल, पत्तरवळीवर बसवत असेल तर पत्तरवळी घ्या, टोपलीत बसवत असले तर टोपली घ्या, कोळंब भेटत एक ते कोळंब मध्ये बसवत असेल तर त्या पद्धतीने घ्या। तुम्हाला काही असं वेगळं करायची काही गरज नाही। आपल्या कुळाचारामध्ये जी परंपरेने घट बसत असन त्या पद्धतीने बसवा। आमच्या घरी या टोपलीमध्ये बसवतात, त्याच्यामुळे मी दरवर्षी ही टोपली आणते। आणि यामध्ये तुम्हाला सप्तधान्य टाकायचे आहे। तर त्याच्यामध्ये गहू तुम्ही जास्त प्रमाणात घ्या, म्हणजे तुमचं धान्य जे आहे ते आपलं छान उगवतं। बाकीची जी बाजारात पुडी भेटी मी तीच आणते दरवर्षी, त्यामध्ये मिक्स करून अशी टाकून देते। म्हणजे खाली पहिले मातीची लेअर करते व नंतर ती पुडी आपल्या गव्हामध्ये मिक्स करते। आपल्या घरात गहू असतातच, गहू जास्त घ्यायचे, त्या पुडी मधलं तेवढंच धान्य नाही टाकायचं, त्याने काय होतं आपलं धान्य छान उतरत नाही। मग त्याच्यामध्ये गहू मिक्स करायचे आपले घरातले, आणि असे गहू खाली एक लेअर टाकायची, वरतून माती टाकायची आणि परत असे गहू टाकायचे। यामुळे धन खूप छान वाढतं, त्याला धन म्हणतो आपण। ते धन हिरवगार येतं। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये घट जसा बसवत असेल तसा बसवा, आपली जी पद्धत असेल तसंच बसवायचं। आणि राहिली गोष्ट दुसरा, हा कलश लाल कलरचा पण असतो आणि काळा पण असतो, म्हणजे तुमच्या घरात जसा कलश वापरत असाल तुम्ही तो कलश वापरा। मी काळाच वापरते, का बरं की लाल कलश हा आम्ही अक्षय तृतीयाला वापरतो, म्हणून आम्ही लाल घट बसवत नाही, काळा घट बसवतो। संक्रांतीला तुम्ही जे सुगडे वापरतात त्याचा पण कलर काळाच असतो, आणि नवरात्रीत बी जो घट बसतो त्याचा पण कलर काळा असतो। तुमच्या घरी जर लाल बसवत असेल तर तुम्ही बसू शकता। खाली आपण अशी तयारी करून घेतली ना तर मग आपल्याला सोपं पडतं। असा कलश मांडून झाला की त्याच्यात पाणी टाका, हळदी कुंकू टाका, अक्षदा टाका, फुले टाका, सुपारी, नाणे, एक दुर्वा टाका व वरती पाटावर लाल कपडा आथरून खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ही टोपली ठेवून द्या व गणपतीला असं पानावर ठेवा। जी तुमचा कुलदैवताचा टाक असेल त्याला पानावर ठेवा, विड्याच्या पानावर। त्याला हळदी कुंकू लावून घ्या, उजवीकडून डावीकडे असे लावा। 5 बोट हळदीचे, 5 बोट कुंकवाचे, आणि त्याच्यामध्ये असे 5 विड्याचे पानं ठेवा। त्यावर एक नारळ ठेवा, तुमच्याकडे जर नारळ ठेवत नसेल तर नका ठेवू। आणि नंतर दिवा ठेवा, दिव्याला आपण हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घ्यायची आणि दिवा प्रज्वलित करायचा। दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण देवीला हळदी कुंकू, गणपतीला हळदी कुंकू, घटाला हळदी कुंकू, सगळ्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे। देवी गणपती पुढे सुपारी, बदाम, हळकुंड, खारीक, नाणे हे सगळे ठेवून द्यायचे। अशा प्रकारे पूजा करायची, देवीला वेणी अर्पण करायची व घटाला पहिली माळ ही विड्याच्या पानाची घालायची। धूप करायचा, रोज आरती नैवेद्य असतात, आरती झाल्यावर धूप अवश्य जाळावे। या नवरात्रीमध्ये शक्य होईल तेवढे पारायण, जप, घटापुढे तुम्हाला होईल तेवढे पारायण, जप करायचे आहे व आरती झाल्यावर नैवेद्य म्हणून प्रसाद दाखवायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।